नमस्कार मित्रांनो, सोन्याविषयी आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आजचा भाव काय आहे किंवा आज आपण 27 मार्च रोजी सोन्याचे काय बाजारभाव होते ते आपण बघणार आहोत। तर सोन्याचा भाव हा कमी झालेला आहे आणि त्याचे भाव बघून सोन्यांच्या बाजारात भरपूर प्रमाणात आपल्याला गर्दी बघायला मिळते। मित्रांनो, भारतीय संस्कृतीत सोन्याला केवळ एक धातू म्हणून नाही तर समृद्धी, गुंतवणूक आणि सुरक्षिततेचं प्रतीक मानलं जातं। लग्नसराई असो किंवा सण उत्सव, भारतीयांचं सोन्याविषयी असलेलं आकर्षण नेहमीच टिकून असतं। गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतींनी आकाशाला आपण जे म्हणतो की गवसणी घातलेली होती की ज्यामुळे सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर सोनं गेलं होतं। मात्र आता जागतिक आणि स्थानिक कारणामुळे सोन्याच्या भावात मोठी घसरण झालेली आहे। दर कोसळल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच ग्राहकांनी सराफ बाजारात मोठी गर्दी केलेली आहे। 27 मार्च 2026 रोजी सोन्याच्या भावात थोडी सुधारणा पाहायला मिळत आहे। गेल्या काही दिवसांतील मोठ्या घसरणीनंतर आज किमतीत किंचित वाढ झालेली आहे। भारतातील प्रमुख शहरांमधील अंदाजे भाव हे मी तुम्हाला या चार्टमध्ये सांगणार आहे। तर आजच्या सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम काय आहे तो आपण बघूया। तर सोन्याचा प्रकार आहे 24 कॅरेट शुद्ध सोनं। त्याचा भाव होता 27 तारखेचा 1,44,710 आणि बदल आहे 160 रुपयाचा। 22 कॅरेट सोनं म्हणजे दागिन्यांचं जे सोनं असतं त्याचा भाव होता 1,32,650 आणि रुपये 150नी बदल आहे। आणि 18 कॅरेट सोन्याचा 1,08,530 आणि बदल आहे 120 रुपये। प्रमुख शहरांमधील भाव 24 कॅरेट 10 ग्रॅमचा तर मुंबईमध्ये 1,44,540, पुण्यामध्ये 1,44,710, दिल्लीमध्ये 1,44,690 आणि बेंगळुरूमध्ये 1,44,540। तर चांदीचा भाव काय होता तर आज चांदीच्या भावात मोठी घसरण बघायला मिळाली। चांदीचा भाव साधारणपणे 2,40,000 प्रति किलोच्या आसपास होती। आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, हे जे भाव आहे हे GST 3% आणि मेकिंग चार्जेसचा समावेश नाही। त्यामुळे अचूक भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या स्थानिक सराफ दुकानाशी नक्कीच संपर्क साधा। सोन्याच्या भावात अचानक घसरण का झाली तर सोन्याचे भाव हे केवळ स्थानिक मागणीवर अवलंबून नसून ते जागतिक घडामोडीशी जोडलेले असतात। सध्याच्या घसरणीमागे खालील प्रमुख काही कारण आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर पहिलं आहे जागतिक शेअर बाजारातील तेजी। जेव्हा जागतिक शेअर बाजार चांगली कामगिरी करतो तेव्हा गुंतवणूकदार सोन्यातील गुंतवणूक काढून शेअर्समध्ये लावतात। यामुळे सोन्याची मागणी घटते आणि भाव कमी होतात। डॉलरची मजबूती। आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरचे मूल्य वाढले की सोनं महाग होतं, पण डॉलरच्या तुलनेत रुपया स्थिर राहिल्यास किंवा डॉलरच्या मागणीत बदल झाल्यास सोन्याच्या भावात चढ उतार पाहायला मिळतात। मध्यवर्ती बँकांचं धोरण। अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह US फेड बँक जेव्हा व्याजाचे दर वाढवते तेव्हा सोन्याचा भाव कमी होण्याची शक्यता असते। युद्धजन्य परिस्थितीतील स्थिरता। रशिया, युक्रेन आणि इस्रायल-इराण संघर्षास जेव्हा थोडी शांतता किंवा वाटाघाटीची शक्यता दिसते तेव्हा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि भाव खाली येतो। दुसरी गोष्ट अशी की सध्याच्या सोन्याचा दर आणि ग्राहकांचा प्रतिसाद। काही दिवसांपूर्वी 75,000 ते 80,000 रुपयांच्या टप्प्यावर पोहोचलेला 10 ग्रॅम सोन्याचा भाव आता लक्षणीयरित्या आपण म्हणजे खाली आलेले आहे। तर काय नोंद अशी आहे की दररोज बदलत असल्याने अचूक आकड्यासाठी स्थानिक तुम्ही सराफाकडे तुमची तपासणी करा। ही टीप मी तुम्हाला मगाशी सांगितली आणि आत्ताही सांगते, कारण की या गोष्टीवरती तुम्ही अवलंबून राहू नका। तुम्ही तुमच्या सोनाराच्या दुकानामध्ये जाऊन चौकशी करू शकता। बाजारपेठेतील चित्र काय आहे तर मुंबईचा झवेरी बाजार असो किंवा पुण्यातील लक्ष्मी रोड किंवा नागपुरातील इतपावारी परिसर, सगळ्याच ठिकाणी सोन्याच्या दुकानांबाहेर रांगा लागलेल्या आहे। 22 कॅरेट सोनं दागिन्यांसाठी प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या 22 कॅरेट सोन्याच्या भावात प्रतितोळा 3,000 ते 4,000 रुपयांची घट पाहायला मिळत आहे। 24 कॅरेट सोनं शुद्ध सोन्याच्या बिस्किटांच्या किमतीतही मोठी घसरण झालेली आहे। ग्राहकांची प्रतिक्रिया काय तर गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही लग्नासाठी सोने खरेदी करायचं ठरवत होतो, पण भाव परवडत नव्हते। आज भाव कमी झाल्याचं समजताच आम्ही लगेच दागिने बुक करायला आलो आहेत, अशी प्रतिक्रिया अनेक ग्राहकांनी दिलेली आहे। सोने गुंतवणूक सुरक्षित की जोखमीची? सोन्याच्या भावात घसरण झाली असली तरी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोनं हा नेहमीच उत्तम पर्याय ठरलेला आहे। सुरक्षितता काय तर कागदी चलनाच्या तुलनेत सोन्याचं मूल्य कधीही शून्य होत नाही। आर्थिक मंदीच्या काळात सोने हाच सगळ्यात मोठा आधार असतो। लिक्विडिटा म्हणजे तरलता। सोन्याचे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते कधीही आणि कुठेही विकून तुम्हाला रोख रक्कम मिळू शकते।
महागाईवर मात. जसजशी महागाई वाढते तसतसं सोन्याचे भावही वाढतात. त्यामुळे तुमच्या पैशांचं मूल्य टिकवून ठेवण्यासाठी सोने हा एक प्रभावी मार्ग आहे. सोने खरेदी करताना काय काळजी घ्यावी, तर बाजारात गर्दी असली आणि भाव कमी झाले असले तरी घाईघाईत खरेदी करताना काही गोष्टी तपासणं आवश्यक आहे. तर काय, हॉलमार्क. नेहमी BIS हॉलमार्क असलेलंच सोनं खरेदी करा, यामुळे सोन्याच्या शुद्धतेची खात्री मिळते. दुसरी गोष्ट, मेकिंग चार्जेस. दागिने बनवताना सराफ मेकिंग चार्जेस लावतात. वेगवेगळ्या दुकानांमध्ये हे चार्जेस वेगवेगळे असू शकतात, त्यामुळे तुलना करून खरेदी करा. पक्कं बिल. खरेदीनंतर GSTवर पक्के बिल घेण्यास विसरू नका. भविष्यात सोनं विकताना किंवा एक्सचेंज करताना याची गरज नक्कीच भासते. शुद्धतेची तपासणी. 22 कॅरेट आणि 24 कॅरेटमधील फरक जाणून घ्या. गुंतवणुकीसाठी 24 कॅरेट आणि वापरासाठी 22 कॅरेट उत्तम असतं. भविष्यात अंदाज जर आणखीन कमी होतील का, म्हणजेच भाव आणखीन कमी होऊ शकतात का, तर तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या भावातील ही घसरण तात्पुरती असू शकते. जागतिक बाजारात पुन्हा अस्थिरता निर्माण झाल्यास भाव पुन्हा वाढू शकतात. यामुळे ज्यांना घरगुती कारणासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोनं हवं आहे त्यांच्यासाठी ही खरेदीची योग्य वेळ मानली जात आहे. तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा जर हे करणार असाल, सोनं खरेदीचा जर विचार करत असाल तर नक्कीच करा. आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नवनवीन बातम्यांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.